धन्यवाद. प्रेक्षकांचं मान्यवरांचं हार्दिक आभार. शेळके सरांचं देखील खूप खूप आभार. मॅच ऑन. पहिला चेंडू ऑन साइडला, गॅप मधून चेंडू सीमारेषेच्या दिशेने. हो, इथे मात्र पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. चांगलं क्षेत्ररक्षण एफर्ट्स तर लाजवाब होते, परंतु इथे मात्र नक्कीच हा दमदार स्ट्रोक चौकार येतोय. दमदार बॅटिंग सुरू आहे मधाच्या आतमध्ये. मागील मॅच देखील आपण पाहिली, अत्यंत तिथे मात्र रोमहर्षक मॅच झाली होती. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना झाला होता. कॅश प्राइज इथे मात्र नक्कीच लावण्यात आलाय. नक्कीच षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. ओ रायझिंग अँड सब रायझिंग यष्टीरक्षक देखील बीट झाले. शॉर्ट थर्डचा क्षेत्ररक्षक इथे मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण करतोय आणि तत्पूर्वी 22च्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 5. थोडस स्पीडअप करा, कारण की नक्कीच नंतर तुम्हालाच फलंदाजी करायची. या गोष्टीची नोंद घ्या. टीम साखरे संघ या गोष्टीची नोंद आपण घ्या, कारण की वारंवार सूचना आम्ही देतोय, परंतु त्या सूचनांचं पालन तुम्हालाच करायचं आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. पहिलं पॉवर प्लेचं मांडलेलं षटक सुरू आहे. मधाच्या आतमध्ये गोलंदाज अनिलला आपण पाहतोय. अनिलचा हा चेंडू हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावरती पुल केलाय. मिस टायमिंग जरूर आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहतात आणि तत्पूर्वी या धावा मिळतील 2 आणि इथे मैदानाच्या आतमध्ये भाग मिक्का भाग भागम भाग सुरू आहे आणि अखेरीस चेंडू सीमारेषे लगत जातोय आणि इथे मात्र या धावा किती असतील हे पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. यस, 4 आणि नक्कीच 2 अशा 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. मी तर म्हणेन अति उत्साहपणा पाहायला मिळाला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम मीटिंग नकोय. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. सहकार्याची अपेक्षा असेल. चला वेळ खर्च करू नका. 6 धावा नक्कीच इथे मिळाल्यात आणि 6 धाबेच्या मध्ये धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचते. 11 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात, डबल डिजिट. खरं तर नक्कीच सूर्यदेवता अस्ताला गेले आणि त्या अनुषंगाने इथून मात्र कमी षटकांचे मॅच ठेवणं गरजेचं होतं, परंतु आयोजकांची ही नक्कीच वेगळी सूचना आमच्यापर्यंत पोहोचली. 4 षटकांची मॅच आहे, त्या अनुषंगाने टॉस सोडवताना या सूचना त्यांनी दिल्या होत्या दोन्ही संघांना. आडव्या बाटने पूल केलाय आणि त्याच्यावरती देखील दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, दमदार स्ट्रोक चौकार. पंधरा या आकड्यावरती टीम मीटिंग करू नका प्लीज, कारण की तदनंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. ड्यू फॅक्टर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जाणवतोय. तदनंतर धावा चेस करताना बॅड लाईफचा इफेक्ट होईल यात मात्र शंका नाहीये. त्या अनुषंगाने सूचना आयोजकांच्या वतीनं आपणा दोन्ही संघांना दिल्या जात आहेत. सूचनांचं पालन करा. 15 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. पुणेच्या गोलंदाजी ट्रॅकवरती. अनिल होतोय सज्ज. ओ फटका दमदार आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. धमाकेदार स्ट्रोक. बोरगाव गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. सीमारेषेचा आता मात्र आपण ताबा घ्या. षटकार येतोय आणि षटकाराच्या मधीनं धावसंख्या आता मात्र अत्यंत वेगाने पुढे जात असताना तब्बल धावा आपल्याला पाहायला मिळतील. 21 धावा, 2 चौकार, 2 षटकार असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की तिथे मात्र 6 धावा देखील आल्या होत्या आणि एकच एंडने सर्व ओव्हर होतील या गोष्टीची आपण नोंद घ्या. सूचना आता आमच्यापर्यंत पोहोचते.
काही हरकत नाही. एका चेंडने लगेच 4ही षटक फेकले जातील. थोडासा या ठिकाणी मात्र फॉलो थ्रो मध्ये जजमेंट चुकीचं गोलंदाजाचं, त्या अनुषंगाने 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अंतिम चेंडू या षटकातील 5 चेंडू फेकलेत, 21 धावा खर्च केल्यात. सँडी देखील थोडेसे खुश आहेत कारण की आता मात्र ही अंतिम मॅच आहे. परतीचा प्रवास त्यांचा देखील पाहायला मिळेल. इथे मात्र फटका हा देखील चांगला आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत आणि अंतिम मोमेंटला चेंडूला गॅदर केलं, अडवलं आणि तत्पूर्वी या धावा मिळतील त्या म्हणजेच 2 धावा. आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. खर्च करू नका. आता मान्यवर आता मात्र आमची सीमारेषे लगत उभे आहेत. खरं तर ते उभे राहून मॅचचा आनंद घेतात. हे क्रिकेटचं प्रेम आहे मित्रांनो. आणि नक्कीच प्रेक्षकांसाठी देखील आपण पाहिले तर आकर्षक 30 भेट वस्तू आहेत. मॅन ऑफ दी सिरीज असेल आणि अनेक भेट वस्तू पाहतोय. स्विच हिट, कमालीचा स्ट्रोक आणि त्याच्यावरती धावा देखील मिळतील. ओहो, इथे मात्र मौका भी गया और एक चौका भी गया. दमदार स्ट्रोक चौकार. पाहायला मिळेल धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न इथून होतोय आणि तत्पूर्वी या धावा देखील 2 आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा धावफलकावरती. अंतिम लढत मधाच्या आतमध्ये रविराज ब्लास्टर जांभुर्डे आयोजित चेतन स्मृती चषक 2025 हा थरार आपण पाहतोय. मुरबाड नगरीमध्ये अत्यंत मानाची सन्मानाची स्पर्धा आणि नक्कीच प्रेक्षकांची देखील तितकीच गर्दी. आडव्या पाटण्या ऑन साइडला मिस टायमिंग आहे. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तत्पूर्वी ही सिंगल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. चांगला खेळ इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय कारण की आता मात्र धावा बनत आहेत. मनु स्पोर्ट्स बोरगावसाठी 31 धावा धावफलकावरती. 4 षटकांची मॅच आणि आतापर्यंत दुसरं षटक सुरू आहे सँडी. मग आपण इथूनच विचार करू शकतो की या धावा किती बनतील. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पुनश्च एक्झिक्यूट केलाय आणि तत्पूर्वी त्याच्यावरती हिची की सिंगल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. रविराज ब्लास्टर जांभुर्डे आयोजित चेतन स्मृती चषक 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी ऑफ मुरबाड असं नक्कीच या चषकाला म्हटलं जातं. गेल्या 30 वर्षांपासूनची ही परंपरा आणि नक्कीच ही परंपरा चालू ठेवण्यासाठी फार मोठी मेहनत नक्कीच आयोजकांची देखील आहे. आडव्या पाटण्या ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केल्या. डीप मध्ये काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. एकच धाव मिळेल. आता मात्र एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक पुढे जातोय. मुंबईची लाईफ लाईन लोकल आणि क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबलने धावफलक आता मात्र पुढे नेलं जातंय. 35 धावा धावफलकावरती. 33 धावात. 33 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. वसंत ऑन दी मार्क. फॉलो थ्रो मध्ये पुनश्च गडबडी पाहायला मिळाली कारण की सातत्याने मॅच देखील तितकीच महत्वाची. जो संघ जिंकेल तो संघ नक्कीच पुढील फेरीसाठी पात्र होईल, बक्षीस पात्र फेरीसाठी. आणि त्या अनुषंगाने ही लढत देखील तितकीच महत्वाची आहे. स्टेप आउट करून खेळले क्षेत्ररक्षक. इथे फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज आले होते परंतु बॅक टू द बॉलर चेंडू जातो आणि तत्पूर्वी याची की सिंगल धावफलकावरती पाहायला मिळते. 34 धावा धावफलकावरती. आता मात्र हळूहळू मैदानाच्या आतमध्ये अंधार देखील जाणवतोय.
आता मात्र सनग्लासेस काढून स्पेक्स आम्हाला देखील परिधान करावे लागतील. सँडीने देखील आता मात्र आपले वस्त्र घातलेत होडी, कारण की अत्यंत निसर्गरम्य वातावरणामध्ये हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि चेंडू फरार होतोय. वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. चेतन स्मृती चषकाचा हा दमदार चौकार. धाव संख्या धाव फलकावरती चौकार अशा मधीनं 38 ऑन दी बोर्ड. 38 धावा धाव फलकावरती. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. येणारे 12 चेंडू निर्णायक असतील. गोलंदाजी ट्रॅकवरती अभय असेल, परंतु दोन्ही बॅटर्सचं कौतुक करावं लागेल. कैलास आणि ओमकार कमालीची फटकेबाजी मधाच्या आतमध्ये करतोय. सातत्याने फॉलो थ्रो मध्ये असं वाटतं की स्वतःहून चूक करतायत की जाणून बुधून चूक होते, परंतु फलंदाजी तुम्हाला करायची या गोष्टीची सूचना आम्ही आधीच तुम्हाला पोहोचवल्या. त्या अनुषंगाने आपण वेळ खर्च करा. गोलंदाज तयार. 38 धावा तर बनल्यात. पुनश्च इथे गडबडी पाहायला मिळते. सातत्याने थोडासा आता मात्र इथे संयम ठेवणं गरजेचं. MD स्पोर्ट्स साखरे संघाला आजच्या दिवसामध्ये एकंदरीत चांगलं प्रदर्शन केले, परंतु अंतिम लढतीमध्ये इथे मात्र संयम ठेवणं गरजेचं आहे. जर आपण दिवसभर आपली सर्व खेळाडू मेहनत घेत असतील आणि अंतिम मोमेंटला जर चेंडू किंवा नक्की एखादी चुकी झाली तर तिथे मात्र माघारी परतावं लागेल. परंतु बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच केलाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणखी एक धमाकेदार पहिला चेंडूवरती भव्य स्वागत या चौकारानं. मधीनं 42 46 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आता मात्र धावाचे सोवण्यासाठी थोडासा संघर्ष करावा लागेल. स्विच हिट, फुल टॉस आणि त्याच्यावरती कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. दमदार स्ट्रोक, षटकार. खेळी खंबाळपाड्याचे जितू शेलारने केले होते, परंतु शेवटच्या मोमेंटला 1 मध्ये 4 वरती आवश्यकताचा स्विच हिट केला आणि त्याच्यावरती बाद झाले. संघाला हार पत्करावी लागली, परंतु इथे स्विच हिट सक्सेसफुल झाला. हो, इथे मात्र सातत्याने असं वाटतंय की हातामध्ये तलवार दिली आणि तलवार इथे फिरवली जाते की काय, त्या पद्धतीची फटकेबाजी ओमकार करतोय. कारण की 9 चेंडूमध्ये 30 धावांची आक्रमक इनिंग त्याने साकारली आहे. क्या बात आहे, कमालीची फटकेबाजी राहिल्या. ओमकार त्याच्या सोबतीनं मधाच्या आतमध्ये. कैलास देखील वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती खेळतोय. अभय पुनश्च सज्ज. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या षटकातील. शॉर्ट लेन चेंडू पुल केलाय. मिस टायमिंग जरूर आहे. क्षेत्ररक्षक जात आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या दूर. हो, प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. थोडंसं आपल्या शरीराला सांभाळून आपण खेळत जा, कारण की अजूनही फार स्पर्धा शिल्लक आहेत. सध्या आताच नुकतीच नक्की ज्या हंगामाला सुरुवात झाली, त्या अनुषंगाने थोडंसं क्षेत्ररक्षकांना देखील विनंती असेल ॲज अ कॉमेंटेटर या गोष्टीची आपण नोंद घ्या. 1 धाव मिळेल एका धावेच्या मध्ये. धावसंख्या धाव फलकावरती 49 धावा. 49 धावा धाव फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अभय गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. त्याच्या अगेन्स्ट कैलासला आपण पाहतोय. हो, कैलाससाठी हा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे शॉट थर्डला. इथे मात्र धाव घेतली जाते. हो, क्या बात आहे. इथे मात्र डोळ्यांच्या समोर एका धावेची चोरी झाली आणि धावसंख्या धाव फलकावरती 50 कंप्लीट. 50 धावा. क्या बात आहे. आणि जमेची बाजू म्हटली तर बोरगाव संघाचा एकही गडी बाद नाहीये. चला चेक करूया आपण पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर पोहोचलेत की नाही. बॅट ड्राईव्ह केली होती, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहेत की नाही ह्या गोष्टीची देखील
पाहणी केली जाईल, कारण की कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची दखल आयोजकांच्या वतीनं घेतली जाते. 10 क्रिक आहे आमच्या समवेत, दूध का दूध पाणी का पाणी लगेच इथं मात्र आपल्याला पाहायला मिळेल. थोडा वेळ घेतला जातोय, अंपायरच्या माध्यमातून योग्य तो निर्णय पोहोचेल, कारण की बॅट तर ड्राईव्ह नाही परंतु पाय टेकला की नाही किंवा पाय हवेत आहे का नाही हे चेक केलं जात आहे. आणि त्या अनुषंगाने तिसऱ्या पंचांकडे देखील कटाक्ष टाकलाय आणि पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. OUT फलंदाज बाद. संख्या 49, गोलंदाज तयार. हो, तेच तर चेंडू होता, इथे मात्र धाव घेतली जाते परंतु नॉन स्ट्राईक एंडला फेकी, कारण की ओमकार नॉन स्ट्राईक एंड वरती येतोय आणि अखेरच्या षटकामध्ये ओमकारकडे स्ट्राईक असेल यात मात्र शंका नाही. चला टीम मीटिंग नकोय, लगतच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि आता मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 50 धावा. गोलंदाज तयार. अंतिम षटकामध्ये रायझिंग अँड सरप्राइझिंग हा डॉट बॉल येतोय. गोलंदाज तयार. अंतिम षटकामध्ये भारतला आपण पाहतोय. ओमकार स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर सज्ज आहे आणि इथे मात्र अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. ओ शॉर्ट टर्म पूल केलाय, पूल आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोल, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक, चौकार. डीजे मास्टर देखील आता मात्र आपल्या रंगात आलाय, कारण की संध्याकाळचं सत्र आहे, थंडीचा महिना, रात्री झोप मला येईना, त्या अनुषंगाने डीजे मास्टर आता रंगात आलेत. क्या बात आहे, कारण की मॅच देखील गरमागरम, थंडीचा वातावरण आणि या थंड वातावरणामध्ये मॅच गरमागरम पाहायला मिळते. अब तक 56 धावसंख्या धावफलकावरती स्टेपपट करून खेळलेत. पुन्हा एकदा इथे जागा बोलून खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक येतात. एक धाव तर कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. धावसंख्या धावफलकावरती 58 धावा आणि आता मात्र 39 या वैयक्तिक आकड्यावरती ओमकार खेळतोय आणि या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून जर 2 षटकार आले
तर नक्कीच 50 धावांची आक्रमक इनिंग त्याच्यासाठी फार महत्वाची असेल. 3 बॉल आहेत. यस, आमचे मॅन्युअल स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे. पंचांचे देखील कौतुक करावं लागेल, त्यांचं देखील चांगलं या ठिकाणी लक्ष या मॅचकडे. ओ इथे मात्र समरन डिलिव्हरी, ब्लॉक होल मध्ये चेंडू, दांडी दांडी गोल, यू मिस आय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटची प्राप्ती, फलंदाज ओमकार होतोय बाद. परंतु वेळ वाचवा, लगेच आपण मॅच ऑन करायची आहे. 58 धावा धावफलकावरती जोडल्या. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि येणारे 2 चेंडू देखील निर्णायक असतील. 58 धावा जरूर झाल्यात. अंतिम 2 चेंडू शिल्लक. या इनिंग मधील किती धावांपर्यंत मजल मारेल टीम मनु स्पोर्ट्स बोरगाव हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओ रायझिंग अँड सरप्राइझिंग, इथे मात्र डॉट बॉल तर आलाय परंतु त्याच्यावरती विकेट्स धावपाच्या स्वरूपाने आणखी एक फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती चला, आमचे स्कोरर मॅन्युअल आणि ऑफिशियल स्कोरर आता मात्र आमच्यापर्यंत स्कोर सांगतील. 56 धाबा आहेत. यस, 56 धाबा आहेत. कारण की पहिल्या षटकामध्ये 23, दुसऱ्या षटकामध्ये 15, तिसऱ्या षटकामध्ये 8 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने हा छोटासा करेक्शन त्यांच्या माध्यमातून अंतिम षटकामध्ये केला जातोय. देर से आहे लेकिन तंदुरुस्त आहे भाई. एक एक धावेला महत्व आहे आणि खरं तर डीजे मास्टर क्रिकेटमध्ये एका धावेला आणि राजकारणामध्ये इलेक्शनमध्ये एका मताला फार मोठं महत्व आहे. सध्याच्या घडीला इलेक्शन जोरात आहे. सँडी नक्कीच खरं तर त्यांच्या परिसरामध्ये इलेक्शन जोरात आहे, काय हरकत नाही. परंतु जाव्यात मॅचच्या दिशेनं आमचे सुनील शेळके सर देखील लगेच मैदानाची पाहणी करतायत. थंड वातावरण आहे, वातावरणाचा आनंद घेतात कारण की या विभागाला बिलॉंग करतात. या विभागामध्ये नक्कीच इथून मात्र बिलॉंग करून सुद्धा भिवंडी असेल, नक्कीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी आपला आवाज पोहोचवला. दरम्यान बीमार, इट्स अ बीमार आणि धावन धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. चुकांवर चुका होता. शेवटच्या मोमेंटला जर आपण दिवसभर मेहनत घेतली आणि मेहनतीचं फळ अंतिम मोमेंटला जर आपण चुका करात तर नक्कीच कुठेतरी संघाला पराभवाच्या छायेखाली जावं लागेल, यात मात्र शंका नाही आहे. 2 धावा धावफलकावरती, धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 60 रन्स ऑन दी बोर्ड. 60 धावा धावफलकावरती. अजूनही चेंडू शिल्लक आहे, ते म्हणजेच शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि हा फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटचा चेंडू. 60 धावा धावफलकावरती. किती धावा येतील पाहणं गरजेचं. हो इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आडव्या पाटने ऑन साईडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा कंप्लीट तर जरूर झाला. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र फेकी ॲक्युरेट स्ट्राईक हँड वरती आणि तत्पूर्वी अंतिम चेंडूवरती 2 धावा आल्या आणि धावसंख्या धावफलकावरती 62 धावा आणि जिंकण्यासाठी 63 धावेंची आवश्यकता असेल, ती म्हणजेच MD स्पोर्ट्स साक्री या संघाला. चला आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आता मात्र हा आमचा अंतिम टर्न होता, अंतिम इनिंग होती आणि त्या अनुषंगाने इथे मात्र आम्ही इथून रजा घेतोय. मुरबाडकरांचं प्रेम नेहमीच आमच्यावरती राहिलं आणि त्या अनुषंगाने आज जांभुर्डे संघाच्या वतीनं इथे मात्र येस सर पाहुण्यांनी केलं असतं परंतु आमचे साथी समालोचक मित्र प्रसन्न चव्हाण आमची वाट पाहत आहेत. काही हरकत नाही, उद्या जास्तीचा वेळ आपण घेऊ. नक्की समालोचनाची नक्की साथ आम्हाला सुनील शेळके सरांची देखील लागली. त्यांचा गोड आवाज, त्यांचं प्रेम नेहमीच आमच्यावरती राहिलंय आणि आज देखील सर्व जांभुर्डेकरांचं प्रेम राहिलं. सर्वांचा आभार व्यक्त करतोय आणि इथून मात्र रजा घेतोय. उद्या पुनश्च या स्पर्धेला आपण भेटणार आहोत परंतु जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या म्हणजे तब्बल 63 धावा आणि 63 धावा चेस होतील की डिपेंड होतील या मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात या विभागाचा एक गोड आवाज ज्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आपल्या आवाजाचा गुणगान आणि बोलबाला केला असे आमचे
नक्कीच गोड गळ्याशे आणि नक्कीच ज्यांच्या आवाजातून नेहमीच चांगला उच्चार येतो असे आमचे साथी समालोचक सुनीलजी शेळके सरांना ऐकूयात खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्स अ लॉट विश्वास कने सर, ज्यांचा अत्यंत चांगला आवाज या संपूर्ण दिवसभरामध्ये आपण ऐकला. उद्याही आपल्याबरोबर ते जोडलेले राहतील. मला असं वाटत होतं शेवटचा टर्न होता आणि बक्षीस पात्र फेरीचा सामना सुरू होता, त्यांनी त्यांच्या दमदार आवाजामध्ये तो संपवावा, परंतु आता त्यांना प्रवास सुद्धा अधिकचा दूरचा आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यांचे जवळचे मित्र समालोचक प्रसन्न चव्हाण सर हे सुद्धा त्यांची वाट बघतात. काही नियोजित दौरे त्यांचे असावेत, त्यामुळे त्यांना आपण फ्री करूया. 63 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी. इथे फलंदाजी करतायत साखरे टीमचे फलंदाज. काय फलंदाजी झाली होती पहिल्या डावामध्ये. शेवटचा सामना आजच्या दिवसातील बक्षीस पात्र फेरीचा, चेतन स्मृती चषकाची बक्षीस पात्र फेरी तुम्ही गाठलेली आहे. त्यासाठी तुम्ही फार मोठी पराकाष्ठा इथे प्रयत्नांची केलेली आहे, मेहनत तुम्ही दिवसभर घेतलेली आहे. आणि अशा आत्ताच प्रेशराइज सिच्युएशन मध्ये काय संघाची मदत केली फलंदाज ओमकारने. ओमकारचा असाच आहे, ज्यावेळेस तो खेळतो त्यावेळेस प्रतिस्पर्धी संघाला ढेर करतो. रोहित शर्माच्या बाबतीत जी चर्चा होते ती चर्चा ओमकारच्या बाबतीत होते. आणि कर्मधर्म सहयोगाने दोघांचा जर्सी नंबर सुद्धा सेम आहे, 45. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज दर्शनचा वापर होत आहे. दर्शन माळी गुणवंत गोलंदाज आहेत बोरगाव टीमचे. मनु स्पोर्ट्स बोरगाव मैदानाच्या आतमध्ये सामना खेळताना आपण बघत आहोत. आजच्या दिवसाचा लॉट माशेज क्रिकेट असोसिएशनचा पाहिल्यानंतर थोडीशी चुनूक मला किंवा ती आपण म्हणतो पुसटशी कल्पना आली होती की आजच्या दिवसामध्ये जे 3 संघ मी निवडले होते त्या 3 संघांमधून मनु स्पोर्ट्स बोरगाव, त्याचबरोबर साखरे टीम आणि जय हनुमान बिरवाडी हे 3 संघ माझ्या डोळ्यासमोर होते. त्यातून जय हनुमान बिरवाडीला परास्त केले साखरेने, त्यामुळे त्यांचा प्रवास या स्पर्धेत संपला. आणि साखरे टीम पुढे त्यांचा प्रवास त्यांनी गोड केला, परंतु आता त्याच्या समोर कारलं जितकं कडवट असतं तितक्या कडवट वाटा आहेत. कडू स्मृती, कदाचित कटू स्मृती त्यांच्या डोळ्यासमोर येऊ शकतात. त्याची सुरुवात झाली. आजचा दिवस फलंदाज वसंतचा नव्हताच असं मी म्हणेल. दिवाळी धमाका चषकामध्ये फलंदाज वसंतला फलंदाजी करताना मी पाहिलं होतं. फ्लॉलेस बॅटिंगसाठी हा बॅटर जाणला जातो आणि त्याचमुळे क्रिकेटमध्ये प्रत्येक इनिंग महत्वाची आहे, प्रत्येक सामना महत्वाचा आहे, प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. म्हणून की काय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर शेवटच्या सामन्यातही सकाळच्या सत्रामध्ये सराव करून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. अनिल, आता इथे ही जी नौका आहे की जी आता वाऱ्याच्या वेगाने इकडे तिकडे होत आहे, एलकावे खात आहे, ती आता पैल तीरावर घेऊन जायचं असेल तर जबाबदारी फलंदाज अनिल सराई यांना घ्यावी लागेल. आडनाव फार सुंदर आहे या खेळाडूचं, सराई. काही गोष्टी तुम्ही सराईतपणे करता, काही गोष्टींमध्ये तुम्ही नौखे असता. आता फलंदाजी इथे सराईतपणे करता येईल का बॅटर अनिल सराईला? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑनसाइडला खेळायचा होता. लेंथ बॉल अचानक राईज झाला. प्राप्त परिस्थिती क्रिकेटमध्ये तुम्हाला वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी भाग पाडत असते. इथे प्राप्त परिस्थिती अशी आहे की फलंदाजाला उसंत घ्यायला वेळ नाही, त्याला श्वासही घेता येणार नाही, प्रत्येक चेंडूवर तुम्हाला फटका खेळायचाच आहे, ही परिस्थिती आहे. आणि मग त्यामधून होतं काय की तुम्हाला चेंडूचं मेरिट न ओळखता फक्त फटकेबाजी करावी लागते. गोलंदाज आपण जसे असाल तसे पुढे जा, चेंडू फेका. दोनदा आपला रिदम चुकला हरकत नाही. रिव्हर्सचा फटका खेळले, 2 क्षेत्ररक्षकांना बीट केले, चांगली प्लेसमेंट, शॉर्ट थर्ड आणि त्याचबरोबर पॉइंटच्या मधून चेंडूला काढलेला आहे. बायसेक्ट केलं 2 फिल्डरला, चौकार मिळवला बॅटर अनिल सराईने.
हे आणि रात्रीचा वेट करतात बहुतेक आमचे डीजे मास्टर, त्यांचे प्लॅन असावेत. यावेळेस ऑनसाईडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. तरुणाई ही एक वेगळी गोष्ट आहे. तरुणाईचा जोश वेगळा असतो, तरुणाईच्या सगळ्या गोष्टीच वेगळ्या, त्याविषयी न बोललेलं बरं. शेवटचा चेंडू आहे, त्यात गुलाबी थंडी सुरू आहे आणि त्यात संदीप गायकवाड सरांचं नृत्य पाहायला मिळालं नाही. आजच्या दिवसाला पूर्णत्वाकडे नेत असताना संदीप सर थोडे पाय हलवा तुम्ही. शेवटचा चेंडू फेकला गेला गोलंदाजाच्या वतीने. फक्त 4 धावा इथे बनलेल्या आहेत. गोलंदाज दर्शनच्या विरोधात फलंदाजी करताना साखरे टीमच्या बॅटर्सच्या वतीने फलंदाज वसंत बाद झालेले आहेत. वसंतने आजच्या दिवसामध्ये निराशाजनक कामगिरी केलेली आहे, परंतु तरी सुद्धा या परिस्थितीमधून एक पॉझिटिव्ह पॉइंट असा आहे साखरे टीमसाठी की तुम्ही ज्या खेळाडूवर अधिक अवलंबून आहेत त्या खेळाडूचा खेळ चांगला झाला नाही तरी तुम्ही सामने जिंकू शकता, चांगला खेळ करू शकता. हा पॉझिटिव्ह इंटेंट तुम्हाला पुढे घेऊन जाईल, यामध्ये तिळमात्र शंका नाही. या अगोदर धानिवली आणि त्यांच्या विरोधात आपण चापेवाडी अशी मॅच पाहिली होती सेमीफायनलची. तिथे कल्पेश कातवारा सारखा मोठा खेळाडू चापेवाडी टीम मध्ये उपस्थित नव्हता, तरी सुद्धा त्याने दिग्गज आणि बलाढ्य धानिवलीचा पराभव केला. वेळेचा अपव्यय करू नका गोलंदाज, पुन्हा पुन्हा ती सूचना देण्यासाठी भाग पाडू नये विनंती. RD अर्थात रमेश धस सर यांचं आगमन झालेले, सहर्ष स्वागत. सकाळी या मंडपाचा, या स्टेजचा ते चेहरा बघतात आणि त्यानंतर संध्याकाळीच येतात. उद्याच्या दिवसात पूर्ण वेळ असतील यामध्ये तिळमात्र शंका नाही. आणि मग उद्या शाही सन्मान करून टाकू, हरकत नाही. निलेश चेस करून मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा झाला होता. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, क्रिकेट हे शरीराने जरूर खेळलं जातं, परंतु क्रिकेटमध्ये बुद्धी चातुर्याचा फार मोठा वापर करावा लागतो. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, क्रिकेटमध्ये तुमचा माइंडसेट फार महत्वाचा आहे. तुम्ही कोणत्या माइंडसेटने मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. असं म्हणतात, जो रन से हारा वो जीत सकता है, जो मन से हारा वो कभी नहीं जीतेगा. त्यामुळे तुम्ही मनातून काय विचार करता, किती पॉझिटिव्ह आहात, किती सकारात्मक आहात, याला फार मोठं महत्व आहे. धावा पहिल्या सत्रामध्ये जर 62 बनू शकतात तर दुसऱ्या सत्रामध्ये 63 बनू शकतातच, यामध्ये तिळमात्र शंका नाही. क्रिकेटमध्ये असे अनेक सामने पाहिले. दिवाळी धमाका चषकाचं मी वर्णन केलं की जिथे भालूक टीमने 75 धावा बनवल्या होत्या, 76 धावा कुठून काढल्या, VK प्रतिष्ठान बराटपाडाच्या फलंदाजाने भालूकच्या गोलंदाजांच्या विरोधात 4 षटकांमध्ये. त्यामुळे होतं टेनिस क्रिकेटमध्ये, तो विश्वास तुम्हाला ठेवता आला पाहिजे. बघा, उद्याचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. या स्पर्धेमध्ये सुपर 30 साठी जी कुपन्स आपण लकी ड्रॉ साठी ठेवलेली आहेत, ती कुपन आणखी काही शिल्लक आहेत. काही प्रेक्षकांना भाग्यवान बनायचं असेल तर 30 रुपयाचं जे तिकीट आहे ते तुम्हाला इथे आमच्या आयोजकांच्या वतीने घ्यायचं आहे. उद्याचा दिवस त्यासाठी शेवटचा असणार आहे. सुपर 30 मध्ये दाखल व्हा, मालामाल व्हा, या स्पर्धेच्या चांगल्या आठवणी तुमच्या बरोबर घेऊन जा. आडवे तिडवे वाकडे तिकडे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. पंच मात्र स्थिर आहेत. सरळ बॅटने धावा मिळवणं दुस्तर झालेलं आहे. तिथे आडव्या बॅटने आणि प्रभाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनिल, की ज्याला मी सराईत फलंदाज म्हटलो होतो, बघा अनिलने आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव खेळलेले आहेत. असाही रंग क्रिकेटचा की जो फलंदाजाला बेरंग करून जातो, आपण अनेकदा बघतो. ऑनसाइडला फटका खेळलेत, उंच चेंडू निघून गेलेला आहे. पर्पजफुली केलेला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते. नुकसान तितकं होणार नाही याची कल्पना क्षेत्ररक्षकाला आहे, कारण पहिल्या डावामध्ये तुम्ही प्रचंड मोठे धावफलक बनवलेले आहे. परंतु पुन्हा तीच चर्चा, क्रिकेटमध्ये कोणतेही धावफलक तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. तरी सुद्धा तुम्ही प्रेशर टाकू शकता प्रतिस्पर्धी खेळाडूंवर आणि त्या प्रेशरमध्ये त्यांच्याकडून चुका होतात. अति आक्रमकतेने खेळण्याचा प्रयत्न बॅटरने केला की मग त्याला चेंडूचं मेरिट न ओळखता फटकेबाजी करावी लागते. त्याच्या समोरची ती आगतिकता असते, तिथूनच त्याच्याकडून चुका होतात. खराब फटके तो खेळतो, तो बाद होतो. तिसऱ्या षटकाला सुरुवातही लवकरात लवकर करा. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज रमेश यांचा वापर होत आहे. रमेश कराळे ऑन हिज बॉलिंग ट्रॅक. दिस विल बी दी थर्ड ओव्हर कमेंट्स बाय न्यू बॉलर रमेश कराळे. 12 more deliveries to be bowled by bowling side. 57 runs to win. This time controlled pull, just one single available. Fieldsman
फिल्डेड दॅट बॉल सक्सेसफुली रिटर्न्स इट जस्ट वन सिंगल. फक्त एकच धाव मिळेल, यापेक्षा अधिक काही मिळणार नाही. एका धाबेवर समाधान मानावं लागेल. क्रिकेटच्या सामन्यामध्ये मोमेंटमला फार मोठं महत्व आहे. मोमेंटम एकदा तुमच्या बाजूने आला की तो बऱ्याचदा तुमच्याच बाजूने राहतो, तो डिस्टर्ब होत नाही. इथे हा झेल सुटला, वेळ वाचवला आयोजकांचा. त्याचबरोबर क्रिकेटमध्ये कधी कधी मोमेंटम तुमच्या विरोधात गेला की तो तुम्हाला तुमच्या बाजूने आणण्यासाठी भगीरथाचे प्रयत्न करावे लागतात. असं क्रिकेट अनेकदा आपण पाहिलेलं आहे. त्याचमुळे आता मोमेंटमच मिळाला नाही बॅटिंग टीमला. 8 धावा त्यांच्या धावपलकावर आहेत. तिसऱ्या षटकामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. बघा, अनिल सराई जे जे त्याला ठाऊक आहे ते सगळं करण्याचा प्रयत्न करतात. सरळ बॅटचे फटके, आडव्या बॅटचे फटके, वाकडे तिकडे जे आहेत ते, जे नाहीत ते सगळं त्यांनी केलेलं आहे. परंतु आता इथे वेळ त्याच्या बरोबर नाही. या अगोदर एका सामन्यामध्ये अनिल सराईने गोलंदाजांची भंबेरी उडवली होती. गोलंदाजांना त्रेधा तिरपीट गोलंदाजांची केली होती. हा जेल इथे टिपलेला आहे क्षेत्ररक्षकाने, फिल्डरने. त्याचमुळे फलंदाज बाद होत आहेत. नवीन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये जाण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. 8 चेंडूचा खेळ शेष आहे. या स्पर्धेने आतापर्यंत गुणात्मक क्रिकेट आपल्याला दाखवलेलं आहे. आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेत ज्या पद्धतीचं अंपायरिंगचं स्टँडर्ड सँडी गायकवाड सर, त्याचबरोबर मंदार राणे सर यांनी राखलेले, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचा आम्ही कौतुक करत आहोत. विशेषत्वाने तो डिसिजन मला आताही आठवतो, जिकडे पलीकडच्या टोकाकडून मंदार राणे सर, गोलंदाज त्यांच्या अगदी डोळ्यांच्या समोर होता डेंजर झोन मध्ये, आणि चेंडू बरोबर मार्जिनली अगदी डाव्या एसटीच्या वरून आला होता, आणि तिथे काहीही दिसत नसताना सुद्धा योग्य अंदाज वर्तवत असताना तो चेंडू त्यांनी फेअर घोषित केला होता. तिसऱ्या पंचांकडे आपण गेलो होतो, त्याचा निर्वाळा मग त्यानंतर टेक्नॉलॉजिकल सपोर्टने आला होता. सँडी गायकवाड सरांच्या विषयी काय म्हणावं, अधिकच्या परिचयाची त्यांना गरज नाही. कधी कधी एखाद्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी शब्द हे माध्यम अपूर्ण पडतं. या पद्धतीचं व्यक्तिमत्व संदीपजी गायकवाड सर. अनेक स्पर्धा त्यांच्या वतीने कर्जत तालुक्यामध्ये आयोजित होतात. त्यांचंही रात्रीवर फार मोठं प्रेम आहे. म्हणजे जितक्या स्पर्धा ते आयोजित करतात त्यातील जास्तीत जास्त स्पर्धा नाईट स्पर्धा असतात. आता त्याच्या मागचा हेतू काय आहे हे त्यांनाच विचारावं लागेल. 7 चेंडू 51 धावा. समोर आले, त्यानंतर फोर्स जनरेट करत असताना फटका एक्झिक्यूट केला. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट जरूर आलेली आहे. क्षेत्ररक्षण चांगलं आहे दर्शन माळीकडे, आणि त्याचमुळे त्यांनी चेंडू अडवला, त्यानंतर फेकला. एकेरी दुहेरी धावा या धावपलकावर फक्त जोडल्या जातील. त्यातून तितका मोठा काही परिणाम सामन्याच्या दृष्टिकोनातून, विजयाच्या दृष्टिकोनातून या विजयाच्या प्रवासामध्ये होणार नाही. शेवटचं षटक शेष आहे. तब्बल 53 धावा गरजेचे आहेत. या अगोदर एक सामना झाला होता, मला असं वाटतं मिल्ले आणि त्यांच्या विरोधात खोपिवली असा सामना. तिथे 37 धावांच्या फरकाने खोपिवली टीमने तो सामना मिल्ले टीमला परास्त करत असताना जिंकला होता. इथे त्याच दृष्टीने सामना पुढे गेलेला आहे. 53 धावांची गरज आहे. कदाचित हा सर्वात मोठा फरक असू शकतो आजच्या दिवसातील. व्हाईट बॉल. 52 धावांची गरज आहे. 6 चेंडूचा खेळ शेष आहे. कैलास बाबरे दिवसभरामध्ये चांगला खेळ त्यांचा आपण पाहिलेला आहे. हे बघा, ही परिस्थितीच अशी आहे जी तुम्हाला नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी खुणावत असते, आणि ते प्रयोग मैदानाच्या आतमध्ये करण्याचा तुमचा प्रयत्न असतो. त्या पद्धतीचा प्रयोग मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने केलाय. मला असं वाटतं अगोदर फलंदाज 12वे प्रतिनिधी म्हणून इथे बसले होते, आणि आता त्यांना फलंदाजी करण्याची संधी मिळालेली आहे. अगोदरच्या सामन्यामध्ये नाही, बेग युअर पार्डन, त्याच्यासारखाच दिसला होता परंतु तो नाही. एक धाव मिळाली. अधिकचा अग्रेशन दाखवण्याची गरज नाही ओमकार. 3 चेंडूचा खेळ शेष आहे. 51 धावांची गरज आहे. विजय फार दूर आहे. फार दूर म्हणजे खूपच दूर, कल्पनेच्या पलीकडे विजय गेलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. उजव्या बाजूला या मैदानाच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत, त्याच्याही पलीकडे विजय निघून गेलेला आहे, आणि तो आता आणता येणार नाही. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे, एका हाताने झेल. वेळ तुमच्या बरोबर असेल तर हे सगळं घडतं. तुम्ही आता हातामध्ये माती घेतली तरी तिचं सोनं होईल. आणखी एक फलंदाज बाद झाले आजच्या दिवसामध्ये. खर तर फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये सरस कामगिरी राहिली मनु स्पोर्ट्स बोरगावच्या सगळ्या खेळाडूंची. त्यांना डॉक्टर विवेक कराडे यांचं अत्यंत चांगलं पाठबळ आहे. मी म्हटल्याप्रमाणे फार मोठा लवाजमा त्यांच्या बरोबर असतो, टीम असते.
त्यांचाही टीम वर्क आहे, मैदानाच्या आतमध्ये बोरगावचंही टीम वर्क आहे. टीम वर्क लीड्स टू ड्रीम वर्क असं म्हणतात. 2 चेंडू शेष. एज लागते पाहायचे. यष्टीरक्षक मोहन कराळे चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. एकच धाव इकडे मिळाली आणि माझा तो अंदाज होता तो खरा ठरला इथे सँडी, कारण 50 धावांचा फरक आहे. इथून एक षटकार जरी आला तरी 46 धावांचा फरक इथे, 44 धावांचा फरक इथे होऊ शकतो. चेतन स्मृती चषकाचं दमदार 30वं पर्व आणि 30व्या पर्वातील 3ऱ्या दिवसाचे मानकरी ठरलेले आहेत मनु स्पोर्ट्स बोरगावकर. खूप खूप अभिनंदन. वेल प्लेड बॉयज. सामनावीर खेळाडू ज्याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नाही,